नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरायचा म्हटलं तर शेतकऱ्यासाठी किती नियम आहेत बघा. मागच्या वर्षी 1 रुपयात पीक विमा योजना होती, ती बंद झाली. तरी पण त्याही वर्षी 1 रुपयात पीक विमा योजना भरल्याच्या नंतर त्याची ई पीक पाहणी करायची. लोकेशन फक्त त्याच गटातील येणार. त्यानंतर जर त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर शेतकऱ्याने तक्रार व्यवस्थित करायची. तक्रार केल्याच्या नंतर त्याची पाहणी करायला येणार. खरंच त्याचं नुकसान झालंय का, खरंच त्याच्या शेतात वाहून गेलंय का, खरंच ते पीक वायाला गेलेले आहे का. एवढे सगळे नियम हे फक्त शेतकऱ्यासाठी आहेत. मात्र त्याच पीक विम्यामध्ये इतके मोठाले घोटाळे होत आहेत. मात्र सरकारचं त्यावर लक्ष आहे का नाही. मग हे सर्वसाधारण गोरगरीब जो कष्टकरी शेतकरी आहे, देशाचा पोशिंदा शेतकरी आहे, आणि त्या शेतकऱ्याच्या शेतासाठी त्याच्या पिकासाठी एवढे नियम लादले जातात. मात्र त्या शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम मात्र होत नाही. आता मित्रांनो, विधानसभेमध्ये आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मागच्याही अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की पीक विम्यामध्ये कसे घोटाळे झालेले आहेत. त्या घोटाळ्यांचं काय झालं? फक्त त्या घोटाळ्याच्या जीवावर 1 रुपयातली पीक विमा योजना बंद केली. त्यानंतर ट्रिगर हटवण्यात आले आणि शेतकऱ्यांच्या माथी 2% पीक विमा भरण्याचं काम लावून दिलं. आणि त्यामुळे शेतकरी यावर्षी पाहिजे तेवढा पीक विमा भरायला तयार नाहीत. आणि सगळी ही घोटाळ्याची मालिका आता ह्या चालू अधिवेशनामध्ये बी त्यांनी सांगितलं की अधिकारी कसे पीक विम्यामध्ये घोटाळे करतात. त्यांनी SIT लावण्याची मागणी केली. कृषी संचालक विनय कुमार आवटे हे किती वर्षापासून त्याच पदावर आहेत, कशी पीक विमा योजना राबवतात, कंपन्यांशी त्यांचं कसं संगनमत आहे, असं सविस्तर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. सरकारला काय दुसरा अधिकारी भेटला नाही का, म्हणून त्यांनी मागणी केली आहे की या पीक विमा घोटाळ्याची SIT चौकशी व्हायला पाहिजे. आणि अशा भ्रष्टाचारी प्रवृत्ती वाढत चालल्यामुळे यावर्षी शेतकऱ्याला सुद्धा प्रश्न पडलाय की आता पीक विमा भरावा कसा. कारण एकतर त्यामध्ये ते ट्रिगर नाहीत, रक्कम आपल्याला स्वतःच्या खिशातून भरायची. त्यानंतर पीक कापणी उंबरठा उत्पादनावर आपल्याला पीक विमा मिळेल का नाही, म्हणून शेतकऱ्यांचं प्रमाण पीक विमा भरण्यासाठी खूप कमी झालेलं आहे. आता मित्रांनो, त्याही पुढे जाऊन शेतकरी पण इतका आळशी झालेला आहे की शेतकऱ्याला फक्त आपल्याला आयते पैसे भेटाव वाटत आहेत. PM किसान योजनेचे भेटाव, नमो शेतकरी योजनेचे भेटाव, लाडकी बहीण योजनेचे भेटाव. ते भेटतात किती? PM किसानचे 6,000, नमो शेतकरीचे 6,000, वर्षाला 12,000. त्याचा काही टाइम वेळ पक्का नाही. त्यानंतर लाडकी बहीण आता सुरू झाली, तिचे काहीचे बंद पडायलेत, काहीचे यालेत. समजा येत असले तरी ते 18,000 धरा. हे 12 आणि 18 किती व्हायलेत? 30,000 रुपये. अरे शेतकरी मित्रांनो, जर आपल्या सोयाबीनला 6,000 रुपये, कापसाला 10,000 रुपये असे जर भाव मिळाले तर 1-2 क्विंटल जरी उत्पन्न वाढलं तर याची बरोबरी करतं. मात्र याचा विचार शेतकरी करत नाही. आणि मित्रांनो, त्याच संबंधीचा मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, म्हणजे सविस्तर वास्तव तुमच्या लक्षात येईल. कारण हा शेतकरी या योजनांच्या माध्यमावर, कोणत्या योजना ज्या शेतीपूरक आहेत म्हणजे महाडीबीटी, पोकरा, ज्या भांडवली गुंतवणूक किंवा शेती साहित्य देतात या नाही, तर या फुकटच्या योजना, PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, त्यानंतर फुकटचं रेशन असेल, यामुळं शेतकरी कामगार हा आळशी व्हालाय. याचा कोणीच विचार करीन. प्रत्येकाला वाटतं आपल्याला भेटावं तितकं. म्हणजे फक्त ती सिस्टीम अशी चाललेली की शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्यांना चांगल्या सुविधेत राहायला नाही पाहिजे. राहता येणार नाही ना, कारण तेवढ्याच पैशाच्या जीवावर तो जगत असेल, तेवढ्याच पैशाची अपेक्षा करत असेल. त्यापेक्षा आपलं शेतीतलं जे काही उत्पन्न येते त्या उत्पन्नात वाढ होऊन आपल्या शेतीच्या मालाला कसा भाव मिळेल याचा प्रयत्न करायला शेतकरी तयार नाही. फक्त आयते पैसे. कारण या सिस्टीमनं शेतकरी आळशी होत चाललाय. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या सविस्तर लक्षात येईल. आणि मी जे काही बोललो यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.